जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा नगर परिषदेत तणावाचा स्फोट, नगरसेवकाकडून अधिकाऱ्याला धमकी व शिवीगाळाचा आरोप, कर्मचाऱ्यांचे काम बंद, आंदोलन। शहराच्या प्रशासकीय केंद्रात धक्कादायक घटना घडत नगर परिषदेत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। नगरसेवक डॉक्टर सुनील चरणसिंग चावरे यांच्याकडून मिळकत विभागातील पर्यवेक्षक संदीप राजाराम पाटील यांना धमकी देत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सुमारे 4:45 सुमारास नगरसेवक चावरे नगर परिषद कार्यालयात दाखल झाले। आपल्या विषयाचा समावेश सर्वसाधारण सभेच्या ठरावात न केल्यामुळे ते संतप्त झाले। याच संतापाच्या भरात त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, तसेच अंगावर धावून जात मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारात नमूद आहे। घटनेदरम्यान कनिष्ठ लिपिक निखिल लोहोवे यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर संदीप पाटील यांना नगराध्यक्षांच्या कक्षात नेण्यात आले। मात्र या प्रकारामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला असून विचित्र वातावरण निर्माण झालंय। या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी 9:45 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत निदर्शने केली आहे। अधिकाऱ्यांना सुरक्षिततेची हमी द्या अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। तक्रारदार संदीप पाटील यांनी घटनेचा आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचं सांगत जीवितास धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान वाढता तणाव लक्षात घेता संबंधित नगरसेवकाकडून माफीनामा देण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळली आहे। त्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले असून सध्या कामकाज सुरळीत सुरू झालंय। या घटनेमुळे नगर परिषदेत शिस्त, सुरक्षता आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अक्षय मानकर, जनसंग्राम न्यूज, वर्धा।